नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक असा अनुभव. आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला जास्त वेळ न घेता आजच्या चित्तथरारक आणि भयानक अशा भयकथेला सुरुवात करूया. गावची जत्रा भरली होती. मी मित्रांबरोबर जत्रेला गेलो होतो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आज तर मला आजोबांनी घरी लवकर ये आणि येताना मळ्यातून म्हशीचं दूधही काढून आण असं सांगितलं होतं. आधीच फिरता फिरता खूपच उशीर झाला होता. अजून उशीर झाला तर घरी जाऊन पाठीचं धिड्ड काढतील. आधीच आजोबांची शिस्त म्हणजे एकदम कडक. शेवटी सैन्यात होते ना, म्हणून. तर निघता निघता जागीच 7 वाजून गेले होते. अंधार पडला होता. मित्र तर रात्रीचा सिनेमा पाहिल्याशिवाय येणारच नव्हते. म्हणून मी एकट्यानेच जायचा निर्णय घेतला. त्या काळी गाड्या वगैरे नसायच्या, म्हणून आपले ॲटलास घेऊन मी मळ्याकडे जायला निघालो. शेजारच्या गावातून आमच्या गावाचं अंतर खूप नव्हतं. साधारण 5 किलोमीटर इतकं असावं. रस्त्याने जाता जाताच आमचा मळा लागत असे. मळ्यात गाई म्हशी असायच्या. बॅटरीच्या उजेडात मी सायकल चालवू लागलो. रस्ता तसा रोजचा ओळखीचाच होता. काही वेळातच मी मळ्यात पोहोचलो. मळ्यात पोहोचताच दूध वगैरे काढलं आणि दुधाच्या कॅनी सायकलवर लटकवल्या. आता थेट मोरच्या घराकडे वळवला. घड्याळात टाइम बघितला तर रात्रीचे 8:30 वाजले होते. आता तिथून फक्त 1.5 ते 2 किलोमीटर इतका गावाचं अंतर राहिलं असेल. त्याआधी एक ओढा होता आणि त्या ओढ्याच्या नंतर गावची स्मशानभूमी लागायची आणि लगेचच समोर गाव होतं. तशी मला रात्रीची भीती वगैरे वाटत नसे, पण त्या रात्री का कुणास ठाऊक वातावरणात वेगळाच गारवा जाणवत होता. सर्वत्र काळोख पसरला होता. ती भयान काळोखी रात्र फारच जीवघेणी वाटत होती. आजूबाजूला सर्वत्र शांतता पसरली होती. पूर्ण रस्ता सामसूम होता. फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता. मी त्या ओढ्याजवळ पोहोचलो. ओढ्यावरून एक छोटासा पूल तयार केला होता. तो ओलांडला की लगेचच गाव लागत असे. मी त्या पुलाजवळ आलो आणि अचानक मला शुक असा आवाज आला. मी थोडासा दचकलो आणि इकडे तिकडे पाहू लागलो, पण आजूबाजूला कुणीच नव्हतं. मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे चालू लागलो, पण परत तसाच आवाज आला. आता मात्र मी थोडा घाबरलोच. मी चौफेर नजर फिरवली, पण आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. तेवढ्यात मला पुलाच्या त्या बाजूला कसलीशी हालचाल जाणवली. मी तिथं ध्यान देऊन पाहिल्यास ओढ्याच्या कडेने एक बैलगाडी चालली होती. मला थोडं हायसं वाटलं. कोणीतरी जोडीला भेटल म्हणून मी पूल ओलांडून त्या बैलगाडीकडे गेलो. जवळ जाऊन त्या बैलगाडीत बघितलं आणि मला हादराच बसला. बघतो तर काय, त्या बैलगाडीत एक प्रेत होतं. नाकात कापूस, नवीन कपडे आणि त्याचं पोट प्रमाणापेक्षा जास्त फुगलेलं. ते भयानक दृश्य पाहून मी खूपच घाबरलो. नेमकी ती व्यक्ती कोण आहे हे बघावं म्हणून मी चेहरा बघितला आणि त्या प्रेताने खाडकन डोळे उघडले. माझे जागीच हातपाय गळाले. आता हे भूत काय मला सोडत नाही. अंगातली उरली सुरली सर्व शक्ती एकवटून मी जीवाच्या आकांताने तिथून सायकल जोरात गावाच्या दिशेने पळवली. माझी चांगलीच दमछाक झाली होती. पूर्ण अंग घामाने ओलचिंब झालं होतं.
अगदी काही वेळातच मी घरी पोहोचलो. बाबांनी दरवाजा उघडताच मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि मला रडू कोसळलं. सगळ्यांनी मला शांत केलं. आजीने मला देवाचा अंगारा लावला. आता मला थोडं बरं वाटत होतं. माझ्यासोबत घडलेला सर्व प्रकार मी त्यांना सांगितला. त्यावर आजी म्हणाली, आज अमावस्येची रात्र आहे. सदर ओढ्यात खूप वर्षांपूर्वी एक ऊसतोडीवाला त्याच्या गाडीबरोबर वाहून गेला होता. कधी कधी लोकांना तो दिसतो, पण आतापर्यंत त्याने कोणालाच इजा पोहोचवली नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.